राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं त्याच शाळेच्या माध्यमिक शाळेतील रिक्त पदावर समायोजन करण्याचं काम सुरू आहे। या प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाचा विरोध आहे। याबाबत नुकतंच संघटनेच्या शिष्टमंडळानं प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांच्याकडे निवेदन दिलं। प्राथमिक शिक्षण संचालकांनी 17 एप्रिल 2026 रोजी राज्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन त्याच शाळेच्या माध्यमिक शाळेतील रिक्त पदावर करण्याचे निर्देश दिले आहेत। मात्र खासगी प्राथमिक शाळा अधिनियमानुसार एक लेखनिक आणि एक शिपाई पद शासनानं मंजूर करून देखील त्याची अंमलबजावणी होत नाही। आरटीई कायद्यात खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं अतिरिक्त ठरवण्याबाबत नमूद नाही, तरी देखील असा निर्णय घेतला जातोय। हा निर्णय खासगी प्राथमिक शाळांसाठी अन्यायकारक आहे। ही एकाकी पदं असून त्यांचं समायोजन करणं चुकीचं आहे। 17 एप्रिल 2026 रोजीच्या शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करण्यात आलंय। तसंच छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं हैदरखान पठाण यांच्या याचिकेनुसार अशा कर्मचाऱ्यांना त्याच शाळेत सेवानिवृत्त होईपर्यंत वेतन आणि सेवा देण्याचा आदेश दिलाय। त्यामुळे या निर्णयाची सर्वच खासगी शाळांनी अंमलबजावणी करण्याची मागणी खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, एमडी पाटील, राजू पांढरबळे, सागर जाधव, अर्जुन चाफोडीकर, जितेंद्र पाटील, सुचित्रा अग्निहोत्री, गीता चव्हाण, भारती पाटील, संजय चव्हाण, फिरोज नायकवडी, आनंदा पोवार, सूर्यकांत चौगुले उपस्थित होते।